असं आहे भंडारले, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं, भंडारलेला खरंच आज वस्तुस्थिती एकदम 100% की त्यांची मालकी म्हणजे शासनाने सरळ जागा घेतली आणि स्मशान मालकीमध्ये म्हणजे म्हणजे इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे शासन स्मशानाला सुद्धा जागा ठेवत नाही. गोटेकर संपवला, आता उत्तर शिव. आता मला सांगा इथं काही संबंध येतो? मग तुम्ही ह्या शासन जे का राज्यकर्ते निवडून आलेले आहेत, म्हणजे मग त्याच्यात आता कोण असतील हे मुख्य? आता मला सांगा, पालकमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब, हेच म्हाडाचे अध्यक्ष कोण आहेत? मग ज्यावेळी कॅबिनेटमध्ये तो किंवा मंत्रिमंडळातच निर्णय होत असेल ना, हा निर्णय घरी बसून होत नाही, घरी बसून होत नाही. तर त्यावेळी मग त्या लोकांना आम्ही दिसत नाही का? ग्रामस्थ आम्ही दिसत नाही का? ह्या आता शिरडोनचा वाटोला लावून ठेवला, शिरडोन संपवला. म्हणजे हे मग आता तुम्ही इथं कोण आणणार? तर काय मुंबईच्या झोपडपट्टी गिरणी कामगार, मग गिरणी कामगारांच्या जमिनी कुठं द्यायच्या, कोणाला द्यायच्या? आम्हाला त्या गिरणी कामगारांच्या जमिनी द्या मुंबईला, चालेल ना? आमची गुरचरण तुम्हाला देऊ, तुमच्या गिरणी कामगारांच्या मुंबईतल्या जमिनी आम्हाला द्या, चालेल का? म्हणजे शासन फक्त स्वतःचा बघतो, स्वतःच्या मंत्री संत्री काय असतील ते स्वतःचा बघतात. इतरांचा, ग्रामस्थांचा किंवा या गाववाल्यांचा अजिबात वाटोला करून टाकला, संपवून टाकलं. तुम्ही बघता, आता तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्ही सगळं हुशार आहेत. किती प्रोजेक्ट टाकले ह्या दीड वर्षात या पट्ट्यात, तुमच्या देसाईपासून तर तुमच्या अंतरलीपासून किती झोन टाकले. नाही काय इथंच दिसत तुम्हाला, दुसरं काय दिसत नाही का? तर हे सगळं विचित्र काम आहे. कुणी त्याच्यावर लक्ष देत नाही, का होत नाही, चर्चा करत नाही. आता आम्ही हे बघा, गेल्या वेळी 2023ला हे केलं, काय केलं की ते 6/9/2023ला तो झाला. त्यानंतर काय झालं, ग्रामपंचायतमध्ये ठराव केला, लिगली ठराव केला आणि अख्ख्या ग्रामस्थांनी सह्या करून सगळं केलं. तसं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलं ठरावाचं, बाबा ठराव झालेलं होईल, पण त्याच्या उत्तर येत नाही, चर्चेला बोलवत नाही. करायचं का? कारण ते सगळं ठरवलेलं असतो, सगळं मॅनेज झालेलं असतं, कुठलीही चर्चा नाही, काय नाही. मग आमच्या गाववाल्यांची काय समस्या ती तरी ऐकून घ्या ना. अजिबात कुणी ऐकून घ्यायला येतच नाही, तर चर्चेला येत नाही. आणि निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आम्हाला बोलवत नाही, किंवा काहीतरी आता जसे बोलले की बाबा कॉलेजेस काढा इथं, आम्ही देऊ ना त्यांना, सहमती देऊ आम्ही, उलट त्यांना काय. पण तसं काही नाही. आज आमचा पोरगा कुठं जातो? डोंबिवलीला कॉलेजला जातं, मुली डोंबिवलीला जातात, पनवेलला जातात, 15-20 किलोमीटर जातात. असं करा, आम्ही सहकार्य करू, हे आमचा विरोध म्हणजे काय? पण तुम्ही जर उद्या मुंबईवरून त्या झोपडपट्ट्या आणाल आणि इथं बसवर, मग आम्ही ग्रामस्थांनी काय करायचं? आपण जर बघितलं तर तो आमच्या बाजूला ते नाही ना, त्यांना स्मशान नाही, त्यांना मेल्यानंतर अक्षरशः त्या कुठंतरी नेतात, नाहीतर कलव्याला नेतात ते इलेक्ट्रिकमध्ये. स्मशान नाही त्यांना, म्हणजे त्यांचाच तिथं राहणारा माणूस मेल्यानंतर बाकी तर सुविधा सोडा. आम्ही बघतो ना त्यांची अवस्था काय. विषय हाच आहे का गावच्या गुरचरणी ह्या गावच्या सुखसुविधांसाठी असाव्यात, नाही एखाद्या बिल्डरला देण्यासाठी. कारण आज म्हाडासारखा बिल्डर इथे येऊन गोटेघर आणि भंडारलीमध्ये एकही फूट जागा सोडत नाही. मग गावकऱ्यांच्या सुखसुविधांचं काय? आज इथल्या पिढ्यांचा म्हणजे पुढच्या पिढ्यांचा विस्तार होणार आहे. मग गावामध्ये जागा नाही घरं बांधण्यासाठी. अशा वेळी गावकरी काय करतील? तर गावकऱ्यांना गावठाण विस्तारासाठी जागा द्यावी अशी शासनाकडे आम्ही मागणी करतो. आणि म्हाडासारख्या बिल्डरला न देता इतर काही सुखसुविधांसाठी, शाळा असेल, कॉलेज असेल, गार्डन असेल, याच्यासाठी जागा द्यावी. त्याबद्दल आमचा गावकऱ्यांचा विरोध नाही. उत्तरशिव गावामध्ये जो सर्वे नंबर 75 सर्वे नंबरमध्ये हा सर्वे म्हणजे लावलेला आहे. आणि हा सर्वे आता 10 हेक्टरवर लागलेला. 10 हेक्टर 6 वर्षे त्रास दिले यांनी, मारावाले कोणी गाडग्यानी. ऐकत नाही आमच्या शेतात किती नुकसान चालवले ते बघत झाला. हा 3-4 एकर आमची शेतं आहेत, ते सगळे शेताचा ते सत्यानाश चालवले. अजिबात ऐकत नाही, म्हणून आम्हाला ही त्याला म्हाडाला द्यायची नाही जमीन. आता इकडे आम्हाला एवढा त्रास दिले, 6 वर्षे झाली, पण तो ऐकत नाही आमचा. तो जास्ती आम्हाला त्रास देते. आणि आम्हाला किती अर्धा आमचा 40 गुंठ्याचा शेत त्याने अर्धा घेतला होता, 20 गुंठे जागा घेतली होती त्याने. आपण जर बघितलं तर एकीकडे सरकार सांगतंय उलटा झालेला आहे आमच्यावर, म्हणून तो सरळ व्हायला पाहिजे. आम्हाला म्हाडाला जागा द्यायची नाही. आपलं नाव? आपलं नाव जनाबाई रतन पाटील. म्हाडाला जागा द्यायची नाही आम्हाला, एवढं आम्हाला बोलायचं आहे. काय आम्हाला 6 वर्ष त्यांनी त्रास दिले. आमच्या नरडेवर बसून विकास नको आहे आम्हाला. नाही साहेब, मुळात बघा, भंडारलीचं उदाहरण आहे. आमचं विरोधाला कारण काय? भंडारलीचं उदाहरण. भंडारलीची पूर्ण जागा गुरचरण त्यांनी घेतली. आज भंडारली गावात स्मशानालाही जागा नाही आहे. स्मशानभूमी त्यांची खाजगी जागेत आहे आणि भंडारलीच्या गुरचरणीत पूर्ण हा प्रोजेक्ट उभा केला आहे.
म्हणून आमचा याला पूर्ण विरोध आहे, कारण आमच्या नरड्यावर बसून हा विकास आम्हाला नको आहे. आणि ही जी 10 हेक्टर जागा जी शासन घेतोय ना म्हाडासाठी, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आपलं नाव? जगदीश पाटील. हां. यामागे कारण असं आहे, आता तुम्ही येताना बघितलं असेल की म्हाडाचा किती मोठा प्रकल्प झाला आहे, पण ॲक्च्युली तिथे काहीही सुविधा त्या ठेवलेल्या नाही. आमचा एक मैदान होता तिथे खेळासाठी, तोही त्या लोकांनी घेतला. मग आम्ही खेळायला कुठे जायचं? आमच्या मुलांनी शिकण्यासाठी काय नवी मुंबई, पनवेल, खारली इकडेच जायचं का? काय एखादं कॉलेज व्हायला नको का इकडे? एखादा कॉलेज झालं तर आमच्या 14 गावची मुलं इथेच शिकतील ना, त्यात दूर जाण्याची गरज नाही लागणार. ते असे अनेक मुद्दे आहेत, पण हे सरकार त्याचा काही विचार करत नाही आहे. फक्त म्हाडा आणतात, बसवतात, बिल्डिंगी उभ्या करतात. मी एक शेतकरी आहे, म्हाडाच्या लगतचा मागे इथे झाले त्याचा. अहो एवढा त्रास झाला आहे ना, 35-35 फूट आपल्या शेतात हे आलेले आहेत. आज 5 वर्ष झाले मी रस्त्यासाठी त्यांच्याकडे भांडतोय, पत्रव्यवहार करतोय, पण मला रस्ता भेटत नाही. तर अशासाठी सगळ्या गोष्टी आहेत. 2 नगरसेवक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का ते आमच्यासोबत आहेत. आमदार साहेबांना अजून आम्ही भेटलो नाही. त्यांच्यामध्ये लवकरच भेट घेऊ आणि त्यांचा या संदर्भात काय विचार तो घेऊ. आपलं नाव? निवृत्ती रतन पाटील.